कसे आहात सर्व? मजेत ना? आणि आपलं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि आजचा रंग आहे जांभळा। मस्त माझा फेवरेट ड्रेस घातलाय जांभळ्या कलरचा। तर आता मी मम्मी सोबत जाते कल्याणमध्ये नमन रास गरबा या ठिकाणी महिलांसाठी निलेश शिंदे यांनी काही गेम्स वगैरे अरेंज केलेत। तर मी जाते मम्मी सोबत जस्ट फॉर मनोरंजन। चला जाऊयात, बघूयात तिकडे काय होते। तर आपल्या रोजच्या कामांमधून वेळ काढून एवढी सगळी महिला मंडळी इकडे आली आहे ते फक्त एका पैठणीसाठी। व्हॉट? हो, एका पैठणीसाठी। नाही सॉरी, काही जणी इथे एकमेकींच्या साड्या बघण्यासाठी सुद्धा आलेल्या आहेत। सगळ्याच अगदी रमल्यात त्या खेळामध्ये। दररोजच्या कामातून विरंगुळा म्हणून महिलांसाठी असे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी आयोजित केले जातात आणि या कार्यक्रमांमध्ये यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य उमललेलं असतं। तर या कार्यक्रमातही अतिशय उत्साहित महिला दिसून आल्या आणि या कार्यक्रमाचे जे अँकर होते त्यांची फ्लर्टिंग स्किल बघून तर मला स्वतःच्या हसण्यावर कंट्रोलच नाही झालं। तर इथे महिलांसाठी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचंही आयोजन करण्यात आलं होतं। तर बऱ्याच महिलांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि अशा रीतीने हा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर संध्याकाळी घरी आल्यावर आम्हाला करायचं होतं कन्यापूजन। त्यासाठी मी मुलींना कसं घरी शोधून आणलं, कारण की आज बऱ्याच जणांकडे होतं कन्यापूजन, त्यामुळे सर्वच मुली कंटाळलेल्या। तर मी कसं त्यांना घरी आणलं, त्यांचं स्वागत केलं, पूजा केली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला। थोड्या वेळाने मी खाली आले गरबा खेळण्यासाठी। तर इथे नेहमीप्रमाणे कोणीच खेळत नव्हतं, फक्त माझी मैत्रीण प्रतीक्षाच एकटी तिच्या धुंदीत होती आणि मी आलेली तिच्या सोबतीला। आणि शेवटी सर्वांनी आपापल्या आवडीचे गाणे लावले आणि डान्स केला। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।